हॅलो, सीझर आणि कोंब एकत्र कसे होल्ड करायचे आणि ब्लो ड्राईसाठी वेगवेगळ्या टेक्निक्सची प्रॅक्टिस करण्याच्या सेशनमध्ये आपले स्वागत आहे। या सेशनची ऑब्जेक्टिव्ह पाहूया। या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: सीझर आणि कोंब एकत्र होल्ड करण्याची प्रॅक्टिस, ब्लो ड्राईंगच्या प्रोसिजरचा प्रॅक्टिस, ब्लो ड्राय करताना घ्यायची खबरदारी प्रिकॉशन, सीझर आणि कोंब ठेवण्याची प्रॅक्टिससाठी लागणारी टूल्स आणि मटेरियल्स आणि ब्लो ड्राईंगची टेक्निक्स खालीलप्रमाणे आहे। बार्बर सीझर शेअर्स म्हणूनही ओळखले जाते। टेल कॉम्ब किंवा स्टाईल कॉम्ब, निक स्ट्रिप, राउंड ब्रश, सेक्शनिंग क्लिप, स्प्रे बॉटल, 2 टॉवेल्स, हेअर शॅम्पू गरजेनुसार, गरजेनुसार पाणी, ट्रॉली, हँड ड्रायर, स्टायलिंग प्रोडक्ट्स गरजेनुसार। सर्वात आधी सीझर आणि कोंब एकत्र कसा होल्ड करायचा याची प्रॅक्टिस आपण करू। केस कापताना टूल्स व्यवस्थित पकडणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कात्री व्यवस्थित पकडण्यासाठी उजवा हात उघडा आणि रिंग फिंगर स्थिर ब्लेडच्या फिंगर ग्रिपमध्ये ठेवा आणि लहान फिंगर करंगडी फिंगर टँगवर ठेवा। फिरत्या ब्लेडच्या थंब ग्रिपमध्ये थंब ठेवा। नंतर शेअर्स उघडण्याची आणि बंद करण्याची प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर शेअर्स आणि कोंब एकत्र ठेवण्याची योग्य प्रॅक्टिस करा। आता शेअर्स कसे धरायचे याची प्रॅक्टिस करू। थंब ग्रिपमधून थंब काढा। ग्रिपमध्ये रिंग आणि छोटी फिंगर सोडा आणि बोटाला थोडासा रेस्ट द्या। बोटांना कर्ल करा आणि शेअर्स धरा आणि कॉम्बिंग करताना बंद ठेवा। त्यानंतर थंब, इंडेक्स आणि मधली फिंगर्स यांमध्ये कोंब होल्ड करा। कोंब ट्रान्सफर करण्यासाठी पोझिशनमध्ये सबसेक्शन असे कोंब करा। एकदा का बोटे कटिंग पोझिशनवर ठेवली गेल्यावर कोंब धरलेल्या हाताच्या थंबच्या आणि इंडेक्स फिंगरमध्ये ठेवून कोंब ट्रान्सफर करा। केस कापताना साधारणपणे रुंद आणि बारीक दाते असलेला कोंबचा वापर केला जातो। रुंद दाते असलेला कोंब केस कॉम्बिंगसाठी आणि केस पार्टिंग करण्यासाठी वापरला जातो आणि अधिक टेन्शन देण्यासाठी केस कटिंग आधी कॉम्बिंग करण्यासाठी बारीक दाते असलेला कोंब वापरला जातो। येथे टेन्शन म्हणजे सबसेक्शन कॉम्बिंग करताना आणि रेफर करताना लागू केलेल्या प्रश्नाचे प्रमाण आहे। नेहमी आपल्या बोटांनी टेन्शन कंट्रोल करा। केस समान रीतीने कापण्यासाठी कन्सिस्टन्सी टेन्शन महत्त्वाचे आहे। जेव्हा क्लायंटला केसाची टोके प्रिसिजनने कापायची असतात तेव्हा स्ट्रेट केसावर जास्तीत जास्त टेन्शन वापरा आणि कंट्रोल श्रिंकेज करण्यासाठी कर्ली हेअरवर कमी टेन्शन वापरा। स्ट्रॉंग ग्रोथ पॅटर्नसह कानाभोवती किंवा हेअरलाईन कमीत कमी टेन्शन वापरा। डिफरंट हेअर टाईप्ससाठी आणि लेंथसाठी ब्लो ड्राईंगची प्रोसिजर आता आपण पाहूया। पहिल्यांदा बोटांनी केसांमधून स्टायलिंग प्रोडक्ट लावा आणि वाईल्ड टूथ असलेल्या कोंबने कोंब करा। नंतर कोंब वापरून केस स्टील वेट असतानाच केसांना पाहिजे त्या शेपमध्ये मोल्ड करा। व्हॉल्यूम आणि लिफ्टसाठी लहान राऊंड ब्रश वापरा आणि बेसवर मूस किंवा स्प्रे व्हॉल्युमायझर लावा।
नंतर पाहिजे तसे कर्लच्या साईजनुसार केसाचे सेक्शन आणि पार्ट करा. आता कर्लच्या बेस जवळ राऊंड ब्रश घाला. लिफ्टची डिग्री पाहिजे त्या व्हॉल्यूमचा प्रकार दाखवत असेल. जास्तीत जास्त लिफ्टसाठी बेस जवळ ब्रश घाला आणि हेअर सेक्शन उंच अँगलवर घ्या. मीडियम टेन्शनने केसांना खाली बेस कडे वळवा. ब्लो ड्रायर मधून हवेच्या स्टीम कर्लवर बॅक आणि फोर्थ मोशन करा. जेव्हा सेक्शन पूर्णपणे ड्राय असेल तेव्हा कूलिंग बटन दाबा आणि कर्ल फॉर्मेशन मजबूत करण्यासाठी सेक्शन कूल डाऊन करा. ब्रशमधून सेक्शन अनवाइंड करून ब्रश सोडा. स्कॅल्पवर कमी लिफ्टसाठी त्याच्या प्रक्रियेने अनुसरण करून सेक्शन लो अँगलमध्ये होल्ड करून सुरुवात करा. स्टाईल किंवा शेप जास्त वेळ टिकण्यासाठी स्कॅल्प आणि हेअर पूर्णपणे ड्राय असल्याची खात्री करा. शेवटी हेअर स्प्रेने फिनिश करा. पुढे ड्राय ब्लंट किंवा लॉंग लेयर्ड स्ट्रेट आणि वेव्ह हेअरना स्मूथ स्ट्रेट स्टाईलमध्ये कसे ब्लो करायचे ते शिकूया. प्रथम अधिक कंट्रोल स्टायलिंगसाठी ब्लो ड्रायरला नोझल किंवा कॉन्सन्ट्रेटेड अटॅचमेंट जोडा. केसाच्या सेक्शन आणि पार्ट करा जेणेकरून फक्त टायर्ड सेक्शन क्लिपमध्ये नसेल. लाईट जेल लावा. आता 1 इंच सबसेक्शन वापरून पहिला सेक्शन मानेच्या नेप जवळ स्टार्ट करा आणि केस ड्राय आणि स्मूथ करण्यासाठी क्लासिक स्टायलिंग ब्रश वापरा. ब्रश पहिल्या सेक्शन खाली ठेवा आणि केस कमी होल्ड करा. वन इंच सेक्शन घेणे सुरू ठेवून क्राउन पर्यंत काम करा. लॉंगर सेक्शनवर क्राउनच्या टॉप पर्यंत काम करा. शेप फ्लॅट आणि स्ट्रेट ठेवण्यासाठी समान टेक्निक्स वापरणे सुरू ठेवा. कमी उंची वापरणे सुरू ठेवा. फ्रिंज चेहऱ्यापासून दूर नेण्यासाठी फ्रिंजला मागे ब्रश करा आणि केसांना ब्रशने स्लाइटली फॉरवर्ड करून कर्व शेप तयार करा. ड्रायरला हळू सेटिंगवर ठेवा आणि नोझल ब्रशच्या दिशेने करा. ड्रायिंग नंतर सॉफ्ट लुकसाठी फ्रिंज चेहऱ्यापासून स्लाइटली साइडला पडेल. ब्लो ड्रायर वापरण्याची पद्धत शिकल्यानंतर येथे काही खबरदारी ठेवण्याच्या सूचना आहेत ज्या ब्लो ड्रायिंग करताना पाळल्या गेल्या पाहिजेत. ब्लो ड्रायरला कधीही एकाच ठिकाणी जास्त वेळ धरू नका. ते स्कॅल्प पासून केसाच्या टोक्याच्या दिशेने फिरवत राहा. स्कॅल्प बर्न होऊ नये यासाठी कायम हॉट एअर स्कॅल्प पासून दूर ठेवा. ब्लो ड्रायरला नेहमी केसापासून 6 इंच पोझिशन मध्ये दूर ठेवा जेणेकरून केस क्लोजर रेंज तीव्र उष्णतेने बर्न होणार नाही. खालच्या मोशनने ब्लो ड्राय करा कारण वरच्या दिशेने ब्लो ड्राय केल्याचे केस जास्त प्रमाणात डॅमेज होते. हीटमुळे डॅमेज होण्याची शक्यता असल्याने एकाच स्पॉटवर जास्त वेळ ब्लो ड्राय इन करू नका. ब्लो ड्रायरला फिरवत राहा तसेच त्याला वेव्ह करू नका किंवा त्यास जर्क देऊ नका. चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटचा रिकॅप घेऊया. कोंब आणि शेअर्स योग्य प्रकारे होल्ड करण्याच्या प्रॅक्टिसिंग केल्याने कंट्रोल सुनिश्चित होते आणि मसल स्ट्रेन टाळण्यास मदत होते. केस समान रीतीने कटिंगसाठी सातत्यपूर्ण टेन्शन महत्त्वाचे आहे. केस ब्लो ड्रायिंग करताना स्टायलिंग प्रॉडक्ट लावा. एकाच स्पॉटवर जास्त वेळ ब्लो ड्राय करू नका. हे सर्व आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला सीझर आणि कोंब एकत्र कसे होल्ड करायचे आणि ब्लो ड्रायिंगसाठी वेगवेगळ्या टेक्निक्सची प्रॅक्टिस याबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया
पुढील सेशनमध्ये